हॅलो फ्रेंड्स, घराबाहेरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. आणि सगळ्यात आधी खूप खूप थँक्यू, धन्यवाद. माझ्या मागच्या व्हिडिओला भरभरून प्रेम मिळालं, खूप कमेंट्स आल्या आणि छान वाटतं तुमच्या कमेंट्स वाचून आणि तुमचा एवढा सगळा सपोर्ट बघून. तर आपण निघतोय नवीन व्हिडिओमध्ये लोणावळ्याला. ऑफिसचं काही काम आहे, पण ते काम आटपल्यावर संध्याकाळी आपण पोहोचणार आहोत लोणावळ्याला. लोणावळा तसं नवीन नाही आहे, पण मी संध्याकाळी पोहोचणार आहे लोणावळ्याला आणि मी प्रयत्न करणार आहे की रात्री फेरफटका मारायचा लोणावळ्यात, बाजार आणि मार्केट रोडला. पण लोणावळ्यात गेल्यावरती नेमकं मित्रांसोबत जाणं होतं आणि ट्रिपला कुठेतरी एका डेस्टिनेशनवर जाऊन पार्टी करून परत यायचं, हाच आत्तापर्यंतचा प्रोग्राम होता. लोणावळा स्पेसिफिकली कधी एक्सप्लोअर केलं नाही. सो 1-2 जागा आहेत जिथे मला जायची इच्छा होती, त्या जागा आपण रात्री बघणार आहोत. मला माहीत नाही किती वेळ मिळेल, पण जर वेळ अपुरा पडला तर सकाळी पुन्हा एक फेरफटका मारू आणि उरलेल्या जागा कव्हर करू. सो चला निघूया घराबाहेर लोणावळ्याला. बाहेर निघालो तेव्हा गरम होत होतं, पण जसा खंडाळा घाट सुरू झाला तसे ढग जमा झाले आणि काय परफेक्ट लोकेशनला पावसाची एंट्री झाली. यावेळेला पावसाला उशीर झालाय खरं, पण आपल्या ट्रिपचं स्वागत पावसाने केलेलं आहे, त्यामुळे ट्रिप चांगलीच होणार आहे. आता आधी काम आटपून मग पुन्हा आपण संध्याकाळी भेटूया. सो आता मी घेतो एक छोटासा ब्रेक. लोणावळ्यात आम्ही आता स्टे केला आहे. सो लोणावळ्यात पोचायला आम्हाला उशीर झाला, अंधार पडला. सो पहिल्यांदाच कदाचित लोणावळा तुम्हाला रात्री बघायला मिळणार आहे. मी आता बाहेर पडतो आहे आणि नाईट इन लोणावळा असं तुम्हाला आता काहीचं बघायला मिळेल. तर जितकं काही फिरता येईल आत्ता तितकं मी फिरेन. उद्या सकाळी उठल्यावरती पुन्हा एक फेरफटका मारेन आणि एक खास सरप्राईज आहे. म्हणजे बऱ्याच जणांना माहिती असेल, खूप साऱ्या यूट्यूबमधनं ते दिसलेही असेल, पण मी अजून गेलो नव्हतो, त्याच्यामुळे मी तिथे व्हिजिट करणार आहे. ते सरप्राईज किंवा ती जागा मी शेवटी दाखवणार आहे. व्हिडिओ बघत राहा. तर आता आपण आलो आहोत लोणावळा मार्केटमध्ये. लकीली कुमार रिसॉर्टजवळ फ्री पार्किंग स्पेसमध्ये आम्हाला पार्किंगसाठी जागा मिळाली. सॅटर्डे नाईट आहे, तर लोणावळ्यामध्ये रस्त्यावर आणि वाईन शॉपवर गर्दी तर असणारच. हे आहे आपलं पहिलं डेस्टिनेशन, 65 वर्षापूर्वीपासून प्रसिद्ध असा लोणावळ्यातला गोल्डन वडापाव. इथली चव चांगली आहेच, पण मला यांची मुगडाळ भजी सॉलिड आवडली. इथून निघून आम्ही पोहोचलो ते ऑलमोस्ट 80 वर्ष जुनं आणि आयकॉनिक अशा जागी, आणि ती जागा आहे कुपर फज अँड चिक्की. लोणावळा स्टेशन समोर सुद्धा यांचं छोटं दुकान आहे जिथे रांगा लागतात, पण ही जरा हॅपनिंग जागा आहे. इथे ब्रेडचे बरेच प्रकार आहेत. सावरडू, मल्टीग्रेन, सीड्स ब्रेड, फोकासिया असे ब्रेड्स तुम्हाला इथे मिळतील. फजच्या सुद्धा खूप व्हरायटी आहेत. त्यात जर कन्फ्यूज झाला असाल तर कोकोनट वॉलनट फज घ्या, जी यांची स्पेशालिटी आहे. इथेच वर यांचं कॅफे आहे, मार्केस कॅफे, जिथे म्युझिक आणि फूड एकत्र एन्जॉय करता येईल. फज घेऊन निघेपर्यंत उशीर झाला होता, त्यामुळे आम्ही डायरेक्ट पोचलो हॉटेलवर. पुढच्या जागा बघूया उद्या सकाळी. गुड मॉर्निंग. सकाळी नाश्ता वगैरे झाला आहे आणि आपण आता निघतोय आपल्या पहिल्या डेस्टिनेशनकडे. 2 डेस्टिनेशन करून मी घरी जायला निघणार. पहिलं डेस्टिनेशन आहे लोणावळ्यात टायगर पॉईंटकडे जाताना त्याच रस्त्यावरती एक सिरॅमिक मार्केट लागतं आणि मला ते प्रचंड आवडतं. तर निघूया आपण आणि बघूया तिथे काय काय मिळत आहे.
INS शिवाजी रोडवर तुम्हाला रस्त्याच्या दोन्ही बाजूला सिरॅमिकची दुकानं दिसतात. रंगीबेरंगी ही भांडी बघून तुम्ही 2 मिनिटासाठी तरी नक्की इथे ब्रेक घ्याल. इसकी मैन्युफैक्चरिंग यूपी के अंदर है. यूपी में एक खुर्जा सिटी है, वहाँ से आता है सर. जी हाँ, गाजियाबाद के पास में है. अच्छा. 30-40 किलोमीटर दूर पड़ता है गाजियाबाद से. ये सिरेमिक है सर पूरा टोटल. सारा सिरेमिक जी हाँ. क्रॉकरी सारी है हमारे पास, डिनर सेट वगैरह, पॉट्स हैं, हर चीज़ मिलेगी. फ्लावर वास, मिट्टी के बर्तन मिल जाएंगे जिसमें आप कुकिंग कर सकते हो. और जो ये सारा सामान है क्रॉकरी, माइक्रोवेव, ओवन, डिस्पोजर सेव है. अभी मैं मुंबई से हूँ, तो मतलब वहाँ पे भेजते हो आप कि यहाँ पे आके सर, खरीदना? हमारा जैसे ज़्यादा बड़ा ऑर्डर रहता है तो हम लोग मुंबई भी देने जाते हैं, खुद ही जाते हैं हम लोग. कितना बड़ा ऑर्डर है? कम से कम 10 से 15 हज़ार रुपये का. 10 से 15,000. 15,000 के ऊपर अगर रहेगा तो? और जैसे कोई 4-5 हज़ार का भी माल है तो जो बस जाती है नीता वॉल्वो, उससे हम लोग ट्रांसपोर्ट करा देते हैं. सो हे आहे आपलं फायनल डेस्टिनेशन, जे मी तुम्हाला काल सांगितलं होतं. आणि आता मी तुम्हाला घेऊन चाललोय ते आहे ओरिजिनल मगनलाल चिक्की फ्रॉम लोणावळा. कारण तुम्ही जितके पण मगनलाल इथे लोणावळ्यात फिरताना बघतात ते लाल रंगात आहेत, आणि त्यातलं ओरिजिनल कुठलं हे मी तुमच्यासाठी घेऊन येतोय. आपण आता आले लोणावळा स्टेशनजवळ, आणि बरोबर लोणावळा स्टेशनच्या समोर मगनलाल अँड सन्सचं दुकान आहे, आणि ती आहे ओरिजिनल मगनलाल चिक्की. हर मगनलाल लाल नाही होता. ओरिजिनल मगनलाल आहे निळ्या रंगात. इथे तुम्हाला चिक्कीमधले सगळे फ्लेवर मिळतील आणि खऱ्या मगनलालची चव. आलात तर नक्की भेट द्या. मगनलालची चिक्की घेऊन आम्ही निघालो रिटर्न होम. सो फ्रेंड्स, आता पोचलोय आपण घरी, आणि मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हाला हे लोणावळा कसं वाटलं कमेंट्स करा, आणि तुमचे अभिप्राय, तुमच्या कमेंट्स, तुमचा फीडबॅक नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये घराबाहेरच्या. गुड बाय.